समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। मात्र निवडणूक ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे। नागपूर येथे तैनात 4300 पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान सुरू केले आहे। विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचारी मतदान केंद्रांवर येऊन आपले मतदानाचा हक्क बजावताना दिसले। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला। त्यांनी सांगितले की पोलिसांनी 100% मतदानाचा संकल्प केला आहे। या काळात मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांना आपली नावे शोधताना आणि उत्साहाने मतदान करताना पाहिले गेले। डॉक्टर सिंगल यांनी सांगितले की निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। संवेदनशील बुथांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष दिले जात आहे। पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्साह दिसून आला आणि त्यांनी मतदान प्रक्रियेबाबत सकारात्मकता दाखवली। त्यांनी सांगितले की 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य निवडणुकीसाठी पोलीस व्यवस्था पूर्णतः तयार आहे। आमची जे बंदोबस्त आहे आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। जे बूथ्स आहे, पोलिंग बूथ्स, ते पोलिंग बूथ्स कुठे कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये आहे, काय मिक्स लोकॅलिटीज मध्ये जर असले तर तिथे आम्ही जास्त चौकस राहू आणि तिथे आम्ही व्यवस्थितपणे आपला बंदोबस्तची आखणी केलेली आहे। त्याशिवाय कुठे बॅरिकेडिंगची व्यवस्था पाहिजे, सीसीटीव्हीची व्यवस्था पाहिजे, हेही आपण केलेलं आहे। तसेच ते सायबर पेट्रोलिंग असो, फूट पेट्रोलिंग असो, फ्लॅग मार्च असो, म्हणजे रूट मार्च असो किंवा ड्रोन पेट्रोलिंग असो, ते सगळे आपण चेकिंग सध्या करतो आहे। त्याशिवाय जे आपण स्टॅटिक पॉइंट जे लावलेले आहेत त्याच्यावरही आपण चेकिंग आमची चालू आहे आणि सगळे अधिकारी जवळपास 8000 पेक्षा जास्त अधिकारी यांची आमची फौज राहील याच्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची। आणि त्याशिवाय आम्हाला जे बाहेरून पॅरामिलिटरी फोर्सेस मिळालेले आहेत, तसेच SRP आहे किंवा स्टेट रिझर्व्ह पोलीस आहे, वेगवेगळे 3 जे कंपनी आहेत ते आणि होमगार्ड, हे सगळे मिळून आमची व्यवस्था आहे। नागपूरमध्ये असे कोणते केंद्र आहेत ज्याचं चॅलेंजिंग एक्सेप्ट करण्यालायक आहेत सध्या असं आमच्यासाठी सगळे चॅलेंजिंग आहे आणि कुठेही काय होऊ नये। कारण आणि जे काय जिथे जसं मी सांगितलं मिक्स लोकॅलिटीज असो किंवा इतर जे आहे जिथे आपल्याला वाटतं की मॅनपॉवर जास्त लावली पाहिजे ते आपण त्याप्रमाणे आखणी केलेली आहे। आणि आमची पेट्रोलिंग पण त्या भागात राहणार आहे। 100 मीटरवर आमचे लोक राहतील। तसेच इतर तिथे जिथे गरज आहे तिथे आपण सेंट्रल पैरामिलिट्री फोर्सेस त्यांची टुकड़ी पण राहणार। रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तिया, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलत रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।